नमस्कार मित्रांनो, बुक्सार मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा केवळ एका पुस्तकाची समरी नाही, तर एक जीवन बदलणारा अनुभव असणार आहे. आपण अशा एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, ज्याने जगातल्या करोडो लोकांना स्वप्न बघायला आणि ती पूर्ण करायला शिकवलं आहे. मित्रांनो, जगात असे खूप कमी लोक असतात, जे आपला सुरक्षित किनारा सोडतात आणि एका अशा प्रवासाला निघतात, ज्याचा शेवट त्यांनाही माहीत नसतो. आज मी तुम्हाला अशाच एका ध्येयवेड्या मुलाची गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट एका मेंढपाळाची आहे, ज्याने एका स्वप्नासाठी आपली मेंढरं विकली, वाळवंट ओलांडलं आणि मृत्यूला जवळून पाहिलं, फक्त एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी, म्हणजे माझी नियती काय आहे. हे पुस्तक आहे पावलो कोएल्हो यांचं द अल्केमिस्ट. या पुस्तकाचा प्रवास कदाचित तुमचंही आयुष्य बदलून टाकेल. बसा, शांत व्हा आणि हा जादुई प्रवास अनुभवा. ही गोष्ट सुरू होते स्पेनच्या हिरव्यागार कुरणांमध्ये. सॅन्टियागो हा एक साधा मेंढपाळ होता. त्याच्या पालकांची इच्छा होती की त्याने शिकून सवरून पाद्री म्हणजेच प्रिस्ट बनावं, समाजात मान मिळवावा. पण सॅन्टियागोच्या नसानसात एकच इच्छा होती, तो म्हणजे प्रवास. त्याला जगायचं होतं, त्याला जग बघायचं होतं, त्याला एका जागेवर अडकून पडलेलं आयुष्य नको होतं. म्हणून त्याने पुस्तकं बाजूला ठेवली आणि मेंढपाळ होण्याचा निर्णय घेतला. त्याचं आयुष्य अगदी साधं होतं. आपल्या मेंढ्यांसोबत फिरायचं, नवीन गावे बघायची आणि रात्री कुठल्या तरी झाडाखाली किंवा पडक्या इमारतीत झोपायचं. त्याला वाटायचं की तो जगातला सर्वात सुखी माणूस आहे. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका रात्री सॅन्टियागो एका पडक्या चर्चमध्ये आश्रयाला थांबला. त्या चर्चच्या छताला मोठी मोठी छिद्रे पडली होती आणि जिथे पूर्वी पवित्र वेदी होती, तिथे आता एक मोठं झाड उगवलं होतं. सॅन्टियागोने आपलं जॅकेट जमिनीवर पसरवलं, डोक्याखाली पुस्तक ठेवलं आणि तो झोपी गेला. आणि त्या रात्री त्याला ते स्वप्न पुन्हा पडलं. तेच स्वप्न जे त्याला गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ करत होतं. त्याच्या स्वप्नात एक लहान मुलगा येतो. सॅन्टियागोचा हात धरतो आणि त्याला थेट इजिप्तच्या पिरॅमिडपाशी नेतो. ते अवाढव्य पिरॅमिड्स वाळवंटाच्या मधोमध उभे असलेले. तो मुलगा त्या पिरॅमिडकडे बोट दाखवून म्हणतो, इथे, जर तू इथे आलास तर तुला एक गुप्त खजिना सापडेल. आणि नेमकं त्याच क्षणी सॅन्टियागोला जाग येतो. सॅन्टियागोला वाटलं हे नेहमीसारखं साधं स्वप्न आहे, पण त्याच्या मनातील अस्वस्थता जात नव्हती. खजिना, पिरॅमिड्स, एका साध्या मेंढपाळाचा याच्याशी काय संबंध असेल? आपल्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी तो एका जिप्सी बाईकडे गेला. पण तिने फक्त एवढंच सांगितलं की जा, पिरॅमिड्सकडे जा. सॅन्टियागो निराश झाला. त्याने ठरवलं की या फालतू स्वप्नांच्या नादी लागायचं नाही. तो एका गावाच्या चौकात एका बाकावर पुस्तक वाचत बसला होता. त्याला वाटलं हेच माझं आयुष्य आहे, मेंढ्या आणि पुस्तकं. तेवढ्यात एक म्हातारा माणूस त्याच्या शेजारी येऊन बसला. सॅन्टियागोला बोलायची इच्छा नव्हती, पण तो म्हातारा काहीतरी विचित्र बोलू लागला. त्या म्हाताऱ्याने सॅन्टियागोकडे बघितलं आणि म्हटलं, तू जे पुस्तक वाचतोयस, मी ते वाचलंय, पण त्यात एक मोठी चूक आहे. हे पुस्तक सांगतं की माणसाचं नशीब हे त्याच्या हातात नसतं. हे जगातलं सर्वात मोठं खोटं आहे. सॅन्टियागो चकित झाला. हा साधा दिसणारा म्हातारा कोण आहे? त्या म्हाताऱ्याने आपली छातीवरची वस्त्र थोडी बाजूला केली आणि आतून असा लखलखाट बाहेर आला की सॅन्टियागोचे डोळे दिपले. त्या म्हाताऱ्याने सोन्याचा आणि रत्नजडीत चिलखत घातलं होतं. तो म्हणाला, मी सालेमचा राजा आहे. त्या राजाने सॅन्टियागोला एक असा शब्द सांगितला जो या पुस्तकाचा आत्मा आहे. ते म्हणजे पर्सनल लिजंड, तुमची स्वतःची आख्यायिका, तुमचं दैव. तो राजा म्हणाला, बाळा, जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला माहीत असतं की आपलं पर्सनल लिजंड काय आहे, आपल्याला काय बनायचं आहे.
हे आपल्याला स्पष्ट दिसतं. पण जसे आपण मोठे होतो, हे जग आपल्याला सांगायला सुरू करतं की तुझी स्वप्न पूर्ण करणं अशक्य आहे. आणि हळूहळू आपण आपल्या हृदयाचा आवाज ऐकणं बंद करतो. आणि मग त्या राजाने ते वाक्य उच्चारलं जे आजही लाखो लोकांच्या कानात घुमतं. जेव्हा तू एखादी गोष्ट मनापासून इच्छितोस, तेव्हा संपूर्ण विश्व ती गोष्ट तुला मिळवून देण्यासाठी कटिबद्ध होतं. राजाने सॅन्टियागोला 2 दगड दिले, उरीम आणि थुम्मीम, काळा आणि पांढरा. ते म्हणाले, जेव्हा तुला स्वतःचा निर्णय घेता येणार नाही, तेव्हा हे दगड तुला रस्ता दाखवतील, पण शक्यतो निर्णय स्वतः घे. सॅन्टियागो समोर आता धर्मसंकट होतं. एकीकडे त्याच्या ओळखीच्या मेंढ्या होत्या, सुरक्षित जीवन होतं, आणि दुसरीकडे एक अनिश्चित, धोकादायक समुद्र आणि त्या पलीकडे असलेलं वाळवंट होतं. पण राजाचे शब्द त्याच्या मनात घर करून गेले होते. त्याने आपल्या मेंढ्या विकल्या आणि आफ्रिकेच्या बोटीत पाऊल ठेवलं. सॅन्टियागो आफ्रिकेत टँजियर शहरात पोहोचला. त्याला वाटलं आता खजिना जवळच आहे. पण मित्रांनो, स्वप्नांचा रस्ता कधीच फुलांनी सजवलेला नसतो, तिथे काटे असतातच. टँजियरच्या एका बारमध्ये सॅन्टियागोला एक स्थानिक तरुण भेटला. त्याने स्पॅनिशमध्ये बोलून सॅन्टियागोचा विश्वास जिंकला. सॅन्टियागोने त्याला सांगितलं की मला पिरॅमिड्सला जायचं आहे. तो तरुण म्हणाला, मी तुला नेऊ शकतो, पण त्यासाठी उंट आणि सामानासाठी पैसे लागतील. सॅन्टियागोने भाबडेपणाने आपले सर्व पैसे, मेंढ्या विकून आलेली कष्टाची कमाई त्या तरुणाच्या हातात दिली. ते दोघे बाजारात गेले. प्रचंड गर्दी होती. सॅन्टियागोची नजर एका सुंदर तलवारीवर पडली आणि तो 2 क्षण तिथेच बघत राहिला. जेव्हा त्याने मान वळवली, तेव्हा तो तरुण गायब झाला होता. तासभर वाट बघितल्यानंतर सॅन्टियागोला सत्य समजलं. तो लुटला गेला होता. आता तो एका परक्या देशात होता. खिशात एकही पैसा नव्हता, भाषा येत नव्हती आणि परतीचा रस्ताही बंद झाला होता. रात्र झाली तसा तो मार्केटच्या एका कोपऱ्यात बसून रडू लागला. त्याला वाटलं, देव माझ्याशी असं का वागला? मी तर माझ्या स्वप्नासाठी निघालो होतो. पण मित्रांनो, ती रात्र सॅन्टियागोसाठी सर्वात महत्त्वाची रात्र होती. रडून झाल्यावर त्याला एक गोष्ट जाणवली. त्याच्याकडे 2 पर्याय होते. एक, स्वतःला एक बिचारा लुटला गेलेला माणूस समजून रडत बसणे, किंवा 2, स्वतःला एक साहसी प्रवासी समजणे जो खजिन्याच्या शोधात निघाला आहे, ज्याच्या वाट्याला हे संकट आलं आहे. त्याने दुसरा पर्याय निवडला. त्याने स्वतःला सांगितलं, माझ्याकडे पैसे नाहीत, पण माझ्याकडे अजूनही माझा विश्वास आहे. भूक लागली म्हणून सॅन्टियागो एका क्रिस्टलच्या दुकानात गेला. त्याने त्या दुकानदाराला विचारलं, मी तुमच्या दुकानातील सर्व काचा पुसून स्वच्छ करतो, त्या बदल्यात मला जेवायला द्या. दुकानदाराने काहीच उत्तर दिलं नाही, पण सॅन्टियागोने काम सुरू केलं. जेव्हा त्याने काचा स्वच्छ केल्या, तेव्हा दुकानात 2 ग्राहक आले आणि त्यांनी वस्तू खरेदी केल्या. दुकानदाराला आनंद झाला. त्याने सॅन्टियागोला कामावर ठेवलं. सॅन्टियागोला वाटलं की 2-4 दिवस काम करून पैसे मिळतील आणि तो इजिप्तला जाईल. पण दुकानदार म्हणाला, मुला, इजिप्त इथून हजारो मैल दूर आहे. तिथे जायला तुला खूप पैसे लागतील. सॅन्टियागोचं स्वप्न पुन्हा धुळीस मिळालं. त्याने ठरवलं, मी इथेच काम करेन, पैसे जमवेन आणि स्पेनला परत जाऊन मेंढ्या विकत घेईन. सॅन्टियागो त्या दुकानात तब्बल 1 वर्ष काम करतो. तो फक्त काम करत नाही, तर त्या दुकानाचा कायापालट देखील करतो. तो रस्त्यावरून जाणाऱ्यांना काचेच्या पेल्यातून चहा देण्याची युक्ती शोधून काढतो. दुकान चालायला लागतं. प्रचंड पैसा येतो. सॅन्टियागो आता श्रीमंत झाला होता. तो आता परत जाऊ शकत होता. पण निघायच्या दिवशी जेव्हा तो आपलं सामान भरत होता, तेव्हा त्याच्या हातातून उरीम आणि थुम्मीम खाली पडले. त्याला पुन्हा त्या राजाची आठवण झाली. कधीही आपल्या स्वप्नाचा नाद सोडू नकोस. मी स्पेनला परत गेलो तर मी पुन्हा तोच मेंढपाळ बनेन. पण जर मी पुढे गेलो तर काय होईल? रिस्क होती, पण त्याने ती रिस्क स्वीकारली. त्याने जमा झालेला सर्व पैसा घेतला
आणि एक वाळवंट ओलांडणाऱ्या ताफ्यात सामील झाला. वाळवंटाचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात त्याला एक इंग्लिश माणूस भेटला. हा माणूस सतत जाडजूड पुस्तकं वाचत असायचा. त्याला शोध होता एका महान अल्केमिस्टचा. असं म्हणतात की अल्केमिस्टकडे फिलोसोफर स्टोन होता, ज्यामुळे कोणत्याही धातूचं सोनं करता येत होतं आणि इलिक्झर ऑफ लाईफ म्हणजेच अमृत बनवता येत होतं. सॅन्टियागो वाळवंटाकडे बघायचा आणि इंग्लिश माणूस पुस्तकात. सॅन्टियागोला वाळवंटाची शांतता समजू लागली. त्याला समजलं की वाळवंट, वारा आणि उंट हे सर्व एकाच भाषेत बोलतात. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर ते एका ओयासिस म्हणजेच वाळवंटातील हिरवळ आणि पाण्याचे ठिकाण असणारी जागा तिथे पोहोचले. बाहेर वाळवंटात आदिवासी जमातींचे युद्ध सुरू होते, त्यामुळे त्यांना ओयासिसमध्ये थांबावं लागलं. आणि तिथे एका विहिरीजवळ सॅन्टियागोचा वेळ थांबला. विहिरीजवळ त्याला एक मुलगी दिसली. तिचं नाव होतं फातिमा. जेव्हा सॅन्टियागोने तिच्या डोळ्यात बघितलं तेव्हा त्याला विश्वाची भाषा न बोलताही समजली. त्याला कळलं की हेच जगातील सर्वात शुद्ध तत्व आहे, म्हणजे प्रेम. त्याला वाटलं हेच माझं स्वप्न आहे, हाच माझा खजिना आहे. पिरॅमिड्स, खजिना हे सगळं व्यर्थ आहे. मला इथेच थांबायचं आहे फातिमासोबत. पण फातिमा ती काही साधारण मुलगी नव्हती. ती वाळवंटाची मुलगी होती. जेव्हा सॅन्टियागोने तिला आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि म्हणाला की मी तुझ्यासाठी इथेच थांबेन, तेव्हा तिने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. ती म्हणाली, सॅन्टियागो, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच मी तुला थांबवणार नाही. पुरुष निघून जातात आणि परत येतात, हे वाळवंटाचं चक्र आहे. तू तुझ्या प्रवासाला जा. जर आपलं प्रेम खरं असेल तर तू नक्कीच परत येशील, आणि जर तू परत आला नाहीस तर तू माझ्यासाठी कधी नव्हताच. हे वाक्य खूप खोल आहे मित्रांनो. खरं प्रेम कधीच तुम्हाला तुमच्या पर्सनल लिजंडपासून रोखत नाही. जर ते रोखत असेल तर ते खरं प्रेम नाही. ओयासिसमध्ये सॅन्टियागोला तो रहस्यमयी अल्केमिस्ट भेटतो. काळे कपडे, काळा घोडा आणि डोळ्यात आग. अल्केमिस्ट सॅन्टियागोची परीक्षा घेतो आणि त्याला सांगतो, उद्या आपण निघतोय पिरॅमिड्सकडे. सॅन्टियागो फातिमाला सोडून जड अंतकरणाने निघतो. त्यांचा प्रवास सुरू होतो. आता ते दोघेच असतात, वाळवंट आणि ते दोघे. अल्केमिस्ट त्याला शिकवतो की आपल्या हृदयाचा आवाज ऐक. सॅन्टियागो म्हणतो, पण माझं हृदय खूप चंचल आहे. ते मला सारखं मागे वळून बघायला सांगतं. ते घाबरतं. अल्केमिस्ट म्हणतो, हृदयाला घाबरू नकोस. त्याला सांग की दुःख होण्याच्या भीतीपेक्षा भीती वाटणं जास्त दुःखदायक आहे. प्रवास रंगात आला असतानाच त्यांना एका सैन्याच्या तुकडीने पकडलं. ते सॅन्टियागो आणि अल्केमिस्टला मारणारच होते. तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अल्केमिस्टने एक विचित्र पैज लावली. तो सैन्याच्या प्रमुखाला म्हणाला, माझा हा शिष्य सॅन्टियागो साधा माणूस नाही, हा जादूगार आहे. हा स्वतःला वाऱ्यात रूपांतरित करू शकतो. सैन्य हसलं. त्यांनी सॅन्टियागोला 3 दिवस दिले. 3 दिवसात वाऱ्यात बदलून दाखव, नाहीतर तुमचे गळे कापले जातील. सॅन्टियागोला काहीच जादू येत नव्हती. तो प्रचंड घाबरला. त्याने अल्केमिस्टला विचारलं, तुम्ही असं का बोललात? मला हे जमणार नाही. अल्केमिस्ट शांतपणे म्हणाला, जे माणूस स्वतःचं पर्सनल लिजंड जगतो त्याला सर्व काही माहीत असतं. तुला फक्त जगाच्या आत्म्याशी संवाद साधावा लागेल. 3ऱ्या दिवशी सॅन्टियागो टेकडीवर उभा राहिला. त्याने वाळवंटाशी, वाऱ्याशी आणि सूर्याशी संवाद साधला. सॅन्टियागोला समजतं की तो आणि ब्रह्मांड वेगळे नाहीत, ते एकच आहेत. आणि तिथे एक चमत्कार घडला. एक भयानक वाळूचं वादळ उठलं. आसमंत धुळीने भरून गेलं. सैन्याला काहीच दिसेनासं झालं. आणि जेव्हा वादळ शांत झालं तेव्हा सॅन्टियागो जिथे उभा होता तिथे नव्हता. तो सैन्याच्या पलीकडे उभा होता. त्याने स्वतःला वाऱ्यात बदललं होतं, किंवा असं म्हणूया त्याने ओळखलं होतं की तो स्वतःच वारा आहे.
सैन्य घाबरलं आणि त्यांनी दोघांना जाऊ दिलं. अखेरीस एवढ्या संकटांनंतर सॅन्टियागो पिरॅमिड्सपाशी पोहोचला. त्याचे अश्रू वाढून पडत होते. त्याला आठवलं की अल्केमिस्ट म्हणाला होता, जिथे तुझे अश्रू पडतील तिथेच तुझा खजिना आहे. तो वेड्यासारखा तिथे वाळू उकरू लागला. रात्रभर त्याने खड्डा खणला. त्याचे हात रक्ताळले, पण त्याला काहीच सापडलं नाही. सोनं नाही, दागिने नाही, काहीच नाही. तेवढ्यात काही लुटारू तिथे आले. त्यांनी सॅन्टियागोला पाहिलं. त्यांना वाटलं याच्याकडे सोनं आहे. त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. बेदम मारलं. सॅन्टियागो अर्धमेला झाला. जीव वाचवण्यासाठी सॅन्टियागो ओरडला, मी इथे खजिना शोधतोय, मला स्वप्न पडलं होतं. ते ऐकून लुटारू थांबले. ते हसले. त्यातला मोरक्या सॅन्टियागो जवळ आला. तो म्हणाला, तू वेडा आहेस. फक्त स्वप्नांवर विश्वास ठेवून कोणी वाळवंट ओलांडतं का? आणि मग त्या लुटारूने जे सांगितलं ते ऐकून सॅन्टियागोचा श्वास रोखला गेला. लुटारू म्हणाला, 2 वर्षांपूर्वी मलाही याच जागी एक स्वप्न पडलं होतं. स्वप्नात मी स्पेनला गेलो होतो. तिथे एका पडक्या चर्चमध्ये जिथे मेंढपाळ झोपतात तिथे एक सायकॅमोरचं झाड होतं. मला स्वप्नात दिसलं की त्या झाडाच्या मुळाशी एक मोठा खजिना दडला आहे. पण मी तुझ्यासारखा मूर्ख नाही की एका स्वप्नासाठी एवढा मोठा प्रवास करेन. लुटारू निघून गेले. सॅन्टियागो रक्ताने माखला होता, पण तो हसत होता. का? कारण त्याला आता कळलं होतं की खजिना कुठे आहे. लुटारूने ज्या चर्चचं वर्णन केलं होतं तेच ते चर्च होतं जिथे सॅन्टियागो पहिल्यांदा झोपला होता, जिथून त्याने प्रवासाची सुरुवात केली होती. खजिना पूर्ण वेळ त्याच्या घरी त्याच्या पायाखालीच होता. सॅन्टियागो परत गेला. त्याने त्या झाडाखाली खनन केलं आणि त्याला खरोखरच सोन्याने भरलेली पेटी सापडली. मग मित्रांनो थांबा. जर खजिना घरीच होता तर देवाने सॅन्टियागोला एवढ्या लांब का फिरवलं? त्याला त्रास का दिला? त्याची फसवणूक का होऊ दिली? या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच द अल्केमिस्ट आहे. जर सॅन्टियागोने तो प्रवास केला नसता तर त्याला फातिमा भेटली नसती. त्याला विश्वाची भाषा समजली नसती. त्याला समजलं नसतं की त्याच्यात वाऱ्यात रूपांतरित होण्याची ताकद आहे. तो एक साधा मेंढपाळ राहिला असता. त्याला सोन्याचा खजिना मिळाला असता, पण तो अल्केमिस्ट बनला नसता. खजिना सोनं नव्हतं मित्रांनो. सॅन्टियागो जो माणूस बनला होता तो खरा खजिना होता. मित्रांनो, आपण सर्वजण सॅन्टियागो आहोत. आपल्या सर्वांचा एक खजिना आपली वाट बघतोय. कदाचित तो आपल्या जवळच असेल, पण तो मिळवण्यासाठी आणि तो सांभाळण्यासाठी, पात्रता अंगी आणण्यासाठी आपल्याला प्रवासाला निघावंच लागेल. आणि या प्रवासामध्ये तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला जर अशाच बुक समरीज ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कधी खजिन्याचं स्वप्न पडलंय का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.